सो लोणार सरोवराला जाताना मी एक गोष्ट मिस केली होती, तो म्हणजे हा दर्गा आहे खरं तर, म्हणजे पण खरं म्हणजे मंदिराचेच अवशेष आहेत सगळे, पण हा दर्गा आहे असं म्हटलं जातं. सो पटकन जाऊया आणि हे मी तुम्हाला दाखवतो, कारण पूर्वी ना इकडनंच एक रस्ता होता जो सरोवराकडे जात होता, आता नवीन रस्ता केला आहे. तर हे याचं प्रवेशद्वार आहे. इकडे पण मी चप्पल काढूया बाजूला. इथे काय बरेच लोक यायचे कारण ते वॉटर स्टॉप होतं, म्हणजे पाण्याचं एक जागा, इथे पाण्यासाठी थांबायचे. आणि एक म्हणजे कमळजा देवींच्या मंदिराकडे. सो असं हा दर्गा कुणाचा मला याबद्दल काही माहिती नाही, पण इथे आहे. हे बघा, लोणार सरोवराच्या आतमध्ये आहे. याच्या भिंती पहा, ह्या संपूर्ण पाषाणातल्या आहे. आणि इथे हां विहीर आहे, किंवा विहीरच आहे बहुतेक. हे बघा सुंदर ना, पाणी खूप आहे इथे, पाण्याची पातळी खूप आहे. का महत्त्व आहे, कारण हे पिण्यासारखं पाणी आहे. लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते आपण पिऊ शकत नाही. सरोवराचं जे पाणी आहे त्याचं pH खूप जास्त आहे, ते खाऱ्या पाण्याचं आहे वरून. तर हे जे पाणी आहे हे गोडं पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे. एक त्यात आणखी एक विहीर आहे, सासू सोन्याची विहीर म्हणतात त्याला, त्याचंही पाणी गोड आहे, पण आता ती संपूर्ण सरोवराच्या पाण्यात गेली आहे. सो हा जो दर्गा आहे हा मी मागच्या लोणार सरोवर दर्शनाच्या व्हिडिओमध्ये राहिला होता, कारण मला याचा रस्ताच दिसत नव्हतं. याचं जे बांधकाम आहे ते ऑलमोस्ट वर्ष नवीन आहे, बट आय थिंक बऱ्याच गोष्टी यात इथल्या ज्या स्थानिक मंदिरांच्या आहेत त्या वापरल्या आहे असं मला वाटतं. हां, यू कॅन टेल मी, कारण ते ज्या शिळा आहेत त्या तुम्ही इझिली सांगू शकता. इथे खूप मोठं असं चिंचेचं झाड आहे, दिवाबत्तीसाठीची जागा आहे. आणि कदाचित हे जे पीर आहेत किंवा फकीर आहे किंवा संत आहे, इथे सुफी संत जे इथे राहिले असतील. चला आता पण निघूयात. हे सगळे मित्र आहेत माझे. नमस्कार. निघूयात, नमस्कार करा. हे इथे आणखी म्हणजे एक मुख्य समाधी आहे आणि बाकी आणखी 3 समाध्या आहेत, तर ह्या आहेत. चला निघूयात आता. पूर्वी लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते एवढं असं मोठं वाढलेलं नव्हतं, ते फार कमी होतं. आणि त्याची सीमा तर खरं तर कमळजा देवींच्या मंदिराच्याही फार लांब होती. तिकडे सासू सोन्याची विहीर आहे आणि त्याच्याही लांब ते सरोवराचं पाणी होतं. पण आता त्याची पातळी एवढी वाढली आहे की ते खरं तर हे जे दर्गा आहे या दर्ग्याच्याही जवळ आता हे पाणी येऊन पोहोचलं आहे. सो फायनली बरंच चालून आल्यानंतर मग आता इथनं आपण हे सरोवर पाहू शकतो. खरं अजून मंदिरं आहेत. रामगया मंदिर इकडे जवळ आहे. इथनं पुढे मग सगळ्यात शेवटचं मंदिर सध्या कुठलं असतं तर कुठलं आहे तर ते कमळजा देवींचं मंदिर. हे बघा पाणी, हे आहे मिस्ट्रियस लोणार सरोवर. पक्षी दिसतात पण याच्यात लाईफ नाही आहे, म्हणजे यात जसं जिवंत प्राणी जे आहेत ना ते याच्यात हे नाही करू शकत, सर्वाईव्ह नाही करू शकत पाण्याच्या आत. हां, जसे फिश वगैरे नाही आहे इकडे. वर वगैरे ठीक आहे, एक अलगी वगैरे आहे याच्यात, कुठले ते नाव नाही माहिती मला. पूर्वी ना यातलं पाणी, हे पाणी ना ग्रीन रंगाचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर असं बॉटलमध्ये भरलं तर ग्रीन रंगाचं होतं. चप्पल काढून जाऊ डायरेक्ट. सो हे असं आहे, हे लोणार सरोवर आहे.